नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा आग्रानं सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करत प्रादेशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय। आगर व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व कर्मचारी वर्गाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे। या यशाबद्दल सटाणा शहरातून राजेंद्र आहिरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आग्राला भेट देत त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष केशव मांडोळे, भरत काटके, छोटूदादा सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राजेंद्र आहिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की सटाणा आग्राला नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार संजय चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते। सर्व कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांच्या सहकार्यामुळे सटाणा आगर प्रादेशिक स्तरावर आपला ठसा उमटवत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा। 2025-26 या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात प्रादेशिक स्तरावरील प्रथम 10 लाखाचं बक्षीस प्राप्त केलं आहे। खरं तर हे बक्षीस सटाणा आगार दुसऱ्यांदा प्राप्त करतोय। 2024-25 या कालावधीमध्ये सटाणा आगाराने ब वर्गामध्ये पहिल्या क्रमांकाचं 5 लाखाचं बक्षीस प्राप्त केलेलं होतं। त्यानंतर यावर्षी अ वर्गामध्ये पहिल्या क्रमांकाचं म्हणजे 10 लाखाचं बक्षीस सटाणा आगाराने प्राप्त केलं।